ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये मेळावा घेत उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली। भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचाही शब्द दिलाय। मात्र कोकणातल्या ठाकरे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटामधला वाद हा चव्हाट्यावर आलाय। पाहूया। उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही। शेवटी अन्यायाला शेवटी परिसीमा झाली की तोंड उघडावं लागतं। उघडायलाच पाहिजे ना। ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो। स्वतः घरभेदी जे घरभेदी आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला। शिवसेना ठाकरे गटातला कोकणातला वाद अखेर चव्हाट्यावर आलाय। भास्कर जाधवांनी चिपळूणमध्ये मेळावा घेत पक्षातल्याच काही नेत्यांवर हल्लाबोल केलाय। ठाकरे गटातला वाद नेमका काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर काहीच दिवसांपूर्वी कोकणात झालेला हा राडा पहा। कणकवली आणि कुडाळमध्ये जात भास्कर जाधव यांनी राणे पिता पुत्रांवर जहरी टीका केली। त्यानंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे हे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात आले। चिपळूणमध्ये जोरदार राडा झाला। निलेश राणेंच्या गाड्यांवर दगडफेक झाली आणि त्यानंतर भास्कर जाधवांच्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली। पण आपल्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातल्याच काही नेत्यांमुळे जामीन मिळाला नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय। माझा विषय एवढाच आहे की थोडस घरभेदी जे घरभेदी आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला। काही ठिकाणी बोलले ते म्हणाले काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवनी बोलायची। ते बोलले आता मी भाषा कुठली वापरली ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली आहे। ते बोलले ते आता इकडे येऊन बोलले आता भांडणं झाली आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा म्हणजे हा घरात आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची। हा खर्च कुणी करायचा। अरे बाबा तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचार राहा कोण गेला कोण आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे तुझ्यावर नाही आहे। मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला। पण या वेळेला लक्षात ठेवा उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही। उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला येणार नाही। काय झालं पोलीस स्टेशन मध्ये कोण जात होता पोलीस स्टेशन मध्ये याद्या घेऊन कोण जात होता आणि सांगत होते हा आमचा नाही हा भास्कररावांचा आहे हा आमचा नाही हा भास्कररावांचा आहे। ह्याला बाहेर काढा ह्याला बाहेर ठेवा याला अटक करू नका कोण सांगत होतं। माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला। का तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विभ्रतीकरता पहिल्यांदा लढलो आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला। ते पदाधिकारीच सांगायला लागले आम्हाला धक्क्यावर धक्के बसत होते मला की आमचा कशाला घेतला आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं। कोण म्हणतं पदाधिकारी म्हणतात आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं। कोण हे वरिष्ठ हे वरिष्ठ कोण। भास्कर जाधव यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार अनंत गीते यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे। कोकणातल्या ठाकरे गटात 2 गट पडले आहेत। विशेषतः चिपळूण तालुक्यात 2 गटात उघड संघर्ष होऊ लागलाय। चिपळूणमधून निवडणूक लढवण्यासाठी भास्कर जाधव इच्छुक आहेत पण चिपळूण विधानसभेतला एक गट भास्कर जाधवांचं नेतृत्व मानायला तयार नाहीये। पुत्र विक्रांत जाधव यांच्यासाठी भास्कर जाधव गुहागर विधानसभेत चाचपणी करतायत। मात्र विक्रांत जाधव यांच्या लॉन्चिंगला पक्षांतर्गत विरोध आहे। विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार अनंत गीते हे पक्ष संघटनेच्या कामात सहभागी करून घेत नाहीत अशी भास्कर जाधव यांची तक्रार आहे। निलेश राणे दगडफेक प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या वरिष्ठ स्तरावरून म्हणावं तसं सहकार्य मिळालं नसल्याचीही भास्कर जाधव यांची भावना आहे। भास्कर जाधवांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारताना पक्ष नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केली आहे। उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे
नक्की ना? मग तुम्हाला काय वाटतं त्यात मला काय मिळेल? तुम्हाला आजच सांगून ठेवतो, मला काही मिळायचं नाही. त्यावेळेला मग अशी चर्चा होते, भास्कर जाधव जरा आक्रमक जास्तच आहे, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे, म्हणून ह्याला नको. म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला. त्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते, त्यांच्यावर करत होते, माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिले त्यातले किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो? मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या तिकडे मोरू द्या, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच लढत होतो का नव्हतो लढत होतो? ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला? काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. अमोल मोरे, एबीपी माझा, चिपळूण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.